तिखट दशम्या म्हटलं की लगेच मन बालपणात जातं। बालपणी आपल्याला प्रवासासाठी, सहलीला जाण्यासाठी, शाळेची सहल असो किंवा कौटुंबिक सहल असो, त्यासाठी आई हे नेहमी बनवायची तिखट दशम्या, गोड दशम्या खूप मस्त आणि रुचकर लागायच्या। तेव्हा खूप जास्त ऑप्शन्स नव्हते, त्यामुळे हे असलेच प्रकार बनवले जायचे। तर आजही आपण तोच प्रकार बघणार आहोत। बऱ्याच कमेंट होत्या की तिखट दशम्या दाखवा ताई, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। पण या तिखट दशम्या जर आपण बनवल्या तर प्रवासात नेल्या की त्या ड्राय होत्या, म्हणजे कोरड्या होता, अगदी सुक्या सुक्या लागतात। तशा न होता अगदी मऊ लुसलुशीत आणि 3 ते 4 दिवस अशाच राहतील, टिकतील, खराब होणार नाही। अशा ह्या कशा स्टोअर करायच्या, कशा प्रवासात न्यायच्या, त्याच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे, सांगितल्या आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी मऊ लुसलुशीत अशा या दशम्या बनवून तयार होता। सकाळच्या घाईच्या वेळी काही ऑप्शन नसेल तर तुम्ही टिफिनला देखील मुलांना हे देऊ शकता। खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि मुलांना देखील आपल्या अगोदरच्या रेसिपी कळतील। तर या दशम्या बनवण्यासाठी आज मी हिरव्या मिरचीच्या बनवणार आहे। इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच आलं घेतलं आहे, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 1 चमचा जिरं घेतलं आहे। आता याचं मस्तपैकी एक वाटण बनवून घ्यायचं किंवा ठेचा बनवून घ्यायचा। आता मिक्सरला बारीक करून घेतला आहे, खलबत्त्यात देखील तुम्ही हे कुटून घेऊ शकता। आता एका परातीमध्ये 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं बेसन घेतलं आहे। बेसन पीठ याने खूप खमंग अशा या दशम्या तयार होता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 1 चमचाभर इतका ओवा घेतला आहे, हातावर थोडासा चोळून यामध्ये टाकायचा आणि हा जो ठेचा आपण बनवला होता तो पूर्णपणे टाकून घ्यायचा। आता आपल्या दशम्या आणखी सॉफ्ट होण्यासाठी इथे चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे आणि हे तेल छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। मिरची, लसूण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं पिठाला। तुम्ही यामध्ये लाल तिखटही टाकू शकता, म्हणजे लाल तिखटा मिठाच्या दशम्या ज्या म्हणतात त्याप्रमाणे, पण ह्या अशाही खूप छान लागतात। आता यामध्ये मुठभर इतकी कोथिंबीर टाकली आहे, स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली। आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर तिखट जास्त खात असतील तुम्ही लाल तिखट देखील या स्टेजला थोडंसं टाकू शकता, पण ह्या मिरच्या लवंगी होत्या, तिखट होत्या, त्यामुळे मी टाकत नाही आहे। मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी ॲड करून ते वाटण लागलेलं आहे तेही काढून घेतलं आणि पीठ मळून घेतलं। अगदी सेमी सॉफ्ट, म्हणजे पोळीच्या चपातीच्या कणकेपेक्षा अगदी थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। सेमी सॉफ्ट आहे, खूप घट्ट नाही, खूप सैलही नाही। आता ही कणिक मळून झाली आहे, यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकायचं, स्प्रेड करून घ्यायचं, व्यवस्थित चोळून पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं छान। अगदी मऊसूत होतात, त्यासाठी जितकं छान मळू तितक्या छान आपल्या दशम्या तयार होणार आहे। आता पुन्हा मळून घ्यायच्या आणि इथे मी कोथिंबीर वापरली आहे, याऐवजी तुम्ही पालक किंवा मेथी देखील वापरू शकता, खूप छान लागतात त्याच्या देखील दशम्या। आता हे पीठ आपलं तयार आहे। आता हे आपण एका वाटीमध्ये काढून झाकून ठेवू 10 मिनिटासाठी। 5 ते 10 मिनिट याला रेस्ट द्यायची। तोपर्यंत आपण मस्त एक खमंग रुचकर चटकदार अशी चटणी बघणार आहोत। खूप 2 ते 3 महिने टिकते आणि प्रवासासाठी या दशम्यांबरोबर खूप टेस्टी लागते। 4 चमचे शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवरती खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। यामध्ये 1 चमचाभर जिरं, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या टाकून ते देखील भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे छान खमंग खरपूस झाले की यामध्ये 2 चमचे इतके तीळ टाकायचे। पांढरे तीळ घेतले आहे, गावरान तीळ, आणि हे देखील मस्त भाजून घ्यायचे आहे। तडतड आवाज येईपर्यंत छान भाजून घ्यायचे, लो फ्लेमवरतीच भाजायचे। आता हे तीळ भाजल्यानंतर यामध्ये 2 चमचे इतका खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा किस। या अगोदरही मी चटणीचे बरेच प्रकार शेअर केले आहे खूप सोप्या पद्धतीने, ते देखील नक्की ट्राय करा। वरती लिंक दिसत असेल त्यावर क्लिक करा। आता हे सर्व साहित्य थंड करून एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं किंवा खलबत्त्यातही कुटू शकता तुम्ही। आता यावरती चवीप्रमाणे किंवा चमचाभर इतकं मीठ टाकून घ्यायचं, 1.5 चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि मिक्सरचं बटन चालू बंद करत हे जाडसर असं वाटून घ्यायचं किंवा दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे आणि मिक्सरचं भांड्याचं झाकण उघडताच इतका खमंग सुवास पूर्ण घरभर दळवळत आहे। खूप खमंग होते ही चटणी। पुन्हा त्याच पॅनमध्ये मी चमचाभर तेल टाकून हे सगळं मिश्रण अगदी मिनिटभर लो फ्लेमवरती परतून घेतलं, म्हणजे चटणी आणखीन रुचकर लागते आणि हिची शेल्फ लाईफ देखील वाढते। 2 ते 3 महिने आरामात टिकते। खूप चवदार चटकदार ही चटणी तयार होते। एक वेळ नक्की बनवून बघा।
प्रवासाला न्यायचं असेल तर पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ही भरून ठेवायची. 2 ते 3 महिने देखील टिकते. आता तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील छान भिजलेलं आहे, अगदी मऊसूत झालं आहे, तुम्हाला लगेच लक्षात येत असेल. आता ह्याचे आपण लगेचच गोळे तयार करून घेऊ. तुम्हाला छोटे हवे असतील तर छोटे गोळे करा, लिंबा एवढे करा, किंवा मी त्यापेक्षा थोडे मोठे घेत आहे. अगदी मोठे मोठे ह्या दशम्या बनवणार आहे. तर 2 वाट्या पिठामध्ये 7 गोळे तयार झाले. तर 1 गोळा पिठामध्ये पूर्ण डिप करून घ्यायचा. या पद्धतीने चाळं बनवायचं, थोडं लाटून घ्यायचं, तेल लावायचं, फोल्ड करायचे. आपण घडीची चपाती जशी बनवतो त्या पद्धतीने लाटून घेतलं आहे. या पद्धतीने आपण जर प्लेन दशम्या न बनवता घडीच्या चपातीप्रमाणे जर दशम्या बनवल्या तर त्या खूप मऊसूत राहतात. याला छान पुढं सुटतात, त्यामुळे अगदी मऊसूत होतात. तर आता एक दशमी लाटून घेतली आहे. इथे प्लेटमध्ये एक सुती कापड ठेवायचं आणि त्यावरती ही दशमी ठेवली आहे. या पद्धतीने सर्व दशम्या अगोदर लाटून घ्यायच्या. ही देखील एक टीप आहे. अगोदर सर्व लाटून घ्यायच्या आणि नंतर सर्व एकत्र भाजून घ्यायच्या आहे. एक लाटायची एक भाजायची असं केलं तर ती वातड होऊ शकते, कोरडी लागू शकते. त्यामुळे आता गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा छान गरम झाला की एक दशमी टाकून घ्यायची. एक साईडने थोडी सुकी झाली की उलटवून घ्यायची. आपण जशी चपाती नॉर्मल चपाती भाजतो अगदी त्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता यावरती तेल किंवा तूप तुम्हाला आवडेल ते लावून घ्यायचं. तेल लावल्यास जास्त काळ सॉफ्ट राहते आणि वासही लागत नाही. आता पुन्हा दुसऱ्याही साईडने छान तेल लावून घेतलं आहे. पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि छान प्रेस करून दोन्ही बाजूंनी छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. कच्चीही राहायला नको, त्यासाठी दोन्ही साईडने छान डाग येईपर्यंत, हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सर्व दशम्या हाय फ्लेमवर एकामागून एक अशा भाजून घ्यायच्या आणि पुन्हा दुसऱ्या प्लेटमध्ये सुती कापडावरतीच एकावर एक अशा या दशम्या टाकून घ्यायच्या आहे. एकावर एकच या दशम्या टाकायच्या आहे. या सगळ्यात छोट्यात छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगत आहे, या नक्की फॉलो करा, म्हणजे तुमच्याही दशम्या अगदी मऊसूत होतील. नाही तर आपण म्हणतो की तूही तेच सामान वापरलं, तेच साहित्य वापरलं तरी तुझ्या दशम्या छान लागतात किंवा तुझी भाजी छान लागते आणि माझी नाही. असं का होतं? तर या छोट्या छोट्या टिप्सवरती लक्ष द्यायला हवं. तर आता ह्या सर्व एकावर एक ठेवून घेतल्या आहे. गरम आहे त्यामुळे मस्त सॉफ्ट होतात. आणि आता प्रवासात न्यायच्या असतील तर या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक एक अशा पसरवून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे. आणि मगच प्रवासासाठी या पॅक करायच्या आहे. क्लीन रॅपमध्ये पॅक करून जर तुम्ही ठेवल्या तर 8 दिवस देखील फ्रीजमध्ये या खराब होत नाही. आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत आहे, खूप छान होतात. तुम्ही बघताय रोल बनवला तरी कुठेही हा रोल तुटत नाही आहे, चिरत नाही आहे किंवा याला फोल्ड पडत नाही आहे. अगदी मस्त मऊसूत असा झालेला आहे. तर आता आपल्या या दशम्या पूर्णपणे थंड झाल्या आहे. या दशम्यांवरतीच मस्त खमंग रुचकर चटकदार अशी ही चटणी टाकून घ्यायची. सोबतच आवडीचं असेल ते लोणचं घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. प्रवासासाठी न्या किंवा टिफिनसाठी बनवा, पण बनवा मात्र नक्की. खूप छान होतात. बालपणीची आठवण नक्की जागी करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. तुमचं एक लाईक एक कमेंट मला खूप प्रोत्साहित करतो आणखीन असे नवनवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. त्यामुळे नक्की कमेंट आणि लाईक करत जा. आणि हा मस्त लोणच्याबरोबर चटणीबरोबर अगदी भन्नाट लागतो, नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त भन्नाट पारंपरिक आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.